आता एक ब्रेकिंग न्यूज की धक्कादायक माहिती समोर येते। देशातील प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर हेमलता साने यांचं शुक्रवारी निधन झालेलं आहे। त्यांच्या मृत्यूला 3 दिवस उलटूनही अद्याप पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत। डॉक्टर साने यांच्या अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेहून अरुण सिंगल ही व्यक्ती येणार असल्यानं त्यांचं पार्थिव शीतगृहात ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली। डॉक्टर साने यांच्या मृत्यूपत्रात नमूद केल्याप्रमाणे अरुण सिंगल हेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करतील। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत। गोविंद, दुःखद आहे पण गेल्यानंतरही आता हेमलता साने यांच्या पार्थिवाला अंत्यसंस्काराची वाट बघावी लागते, काय नेमकी माहिती? बरोबर बोललात विशाल तुम्ही। खरं तर हीच धक्कादायक बाब म्हणावी लागेल की ज्यांनी आयुष्यभर विजेच्या कोणत्याही उपकरणाचा उपयोग केला नाही त्यांचं पार्थिव असं शीतगृहात ठेवलं गेलंय। मात्र या संदर्भात पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी मृत्यूपत्राबाबतचे माहिती देत अरुण सिंगल जे व्हिजन पब्लिकेशनचे मालक आहेत ते अमेरिकेहून येत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्या गेले नसल्याची माहिती दिली। मात्र त्यांनी मृत्यूपत्र कधी केलं होतं या संदर्भात पोलिसांकडे ही माहिती उपलब्ध नाही आहे। दुसरीकडे पर्यावरणवादी जे आहेत पुण्यातले पर्यावरण प्रेमी त्यांचं असं म्हणणं आहे की हेमलता साने स्वर्गवासी हे जे जिथे राहत होत्या ती जागा पर्यावरण संवर्धन प्रकल्पासाठी किंवा उद्यानाच्या आरक्षणासाठी द्यावी। मात्र अशा पद्धतीने 3 दिवस त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी थांबावं लागतं आणि या संदर्भामध्ये पोलिसांकडे किंवा संबंधित व्यक्तींकडे ठोस अशी माहिती उपलब्ध नाही। त्यामुळे या सगळ्याबाबत चिंता आणि आश्चर्य देखील व्यक्त केले जाते। उद्या दुपारी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। त्यांच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम झालं, त्यांनी नेत्रदान केलं अशी माहिती देण्यात आली आहे। मात्र एकूणच हा सगळा प्रकार काय आहे ते ज्या ठिकाणी राहत होता ती जागा तो वाडा खूप मोक्याच्या ठिकाणी आहे आणि त्यावर संरक्षण घालून ती ताब्यात घेण्यात आल्याची माहिती त्यांचे जे केअरटेकर होते त्यांच्याकडनं देण्यात आली आहे। मात्र ती जागा जी आहे ती शासनाकडे जावी, कारण की हेमलता साने यांचा कोणताही वारस नव्हता। त्यामुळे आता हे नवीन काय प्रकरण आहे आणि कोण हे अरुण सिंगल आहेत याची चर्चा जी आहे ते परिसरात रंगली। या संदर्भामध्ये पुणे पोलिसांकडनं अधिक माहिती येणं अपेक्षित आहे। विशाल, धन्यवाद गोविंद या सगळ्या तपशिलाबद्दल।